उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे। शिंदे गटाचा सुद्धा दसरा मेळावा होत आहे। शिवसेनेचा शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या मैदानात भव्य दिव्य असा लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। परंतु एक जोरदार चर्चा यामध्ये आहे की खरी शिवसेना कोणती आणि खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा कोणता याची सखोल चर्चा आणि महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यावरूनच कळेल की खरी शिवसेना कोणाची आणि खरा दसरा मेळावा कोणाचा। सविस्तर बातमी बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। खरा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा की शिंदेंचा फक्त डुप्लिकेट मेळावा आहे? मुंबईच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या जनमानसात दसऱ्याचा मेळावा ही केवळ एक सभा नसून परंपरा, वारसा आणि भावना यांचा संगम मानला जातो। शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या या दसरा मेळाव्याला नेहमीच महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते। आजही मुंबईतील शिवतीर्थावर भरला जाणारा मेळावा हा खरा आणि मूळ मानला जातो, कारण त्याचा वारसा थेट बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी जोडलेला आहे। उद्धव ठाकरेंचा मेळावा हा परंपरेचा वारसा कसा आहे ते बघूया। शिवतीर्थावरील दसरा मेळावा आजही शिवसैनिकांच्या रक्तात आणि भावनांमध्ये आहे। उद्धव ठाकरे जेव्हा भाषण करतात तेव्हा तिथे केवळ नेत्याचे शब्द नसतात, तर विचार, टोले, आक्रमकता आणि बाळासाहेबांचा वारसा असतो। शिवसैनिकांसाठी हा मेळावा म्हणजे फक्त सभा नाही, तर ओळख आहे आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे। या मेळाव्याला अनेक दशके इतिहास आहे। शिवसैनिक दुरून फक्त उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला येतात, तेही स्वखर्चाने, इतरांसारखे भाड्याने येत नाहीत। बाळासाहेबांच्या स्टाईलप्रमाणेच उद्धव ठाकरेंचे भाषण सडेतोड, धारदार आणि महाराष्ट्राच्या समस्यावर केंद्रित असते। हा मेळावा म्हणजे शिवसेनेचा खरा दीपस्तंभ मानला जातो, तर शिंदे गटाचा मेळावा हा डुप्लिकेटच परंपरा आहे। भाजपाच्या इशाऱ्यावर आणि भाजपाने दिलेल्या स्क्रिप्टवर एकनाथ शिंदे भाषण करतात असा आरोप अनेक जणांनी केलेला आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाने देखील आपला दसरा मेळावा आयोजित केला आहे, तो गोरेगावला। त्यामध्ये ना परंपरा, ना वारसा, आत्मीयता आणि खरी शिवसेनेची भावना दिसत नाही। शिंदे गटाने जो मेळावा घेतला तो डुप्लिकेट मेळावा म्हणून पाहिला जातो। लोकांचा प्रतिसाद कमी असतो। शिवसैनिकांपेक्षा सत्तेच्या मोहापायी आलेले लोकच तिथे दिसतात, की जे स्वखर्चाने न येता भाड्याने आणलेल्या गाडीत जेवणासाठी आणि पैशासाठी येतात। भाषणामध्ये बाळासाहेबांचा ठसा कमी आणि भाजपाच्या ओळीतील मुद्दे जास्त ऐकू येतात। शिंदे गटाने नामफलकावर शिवसेनेचा दावा केला, परंतु जनमानसात खरी ओळख उद्धव ठाकरेंकडेच आहे। न्यायालयीन संदर्भ सुद्धा यामध्ये आणि राजकीय वातावरण सुद्धा आहे। सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने दिलेले काही निर्णय शिंदे गटाच्या बाजूने गेले, काही निर्णय हे शिंदे गटाच्या बाजूने दिले असले तरी शिवसैनिकांच्या मनावरचा ठसा न्यायालयीन शिक्क्याने बदलता येत नाही। शिवसैनिकांना माहिती आहे की बाळासाहेबांच्या रक्तातल्या विचारांची मशाल ही उद्धव ठाकरेंकडेच आहे, त्यामुळे मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडेच आहे असे चित्र सामान्य लोकांच्या मनात ठासून भरलेले आहे। लोकांचा विश्वास बघूया। शिवतीर्थावरील मेळाव्याला लोक आपसूक खेचले जातात। उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या राजकारणात चर्चा फक्त त्यांच्या शब्दांवर आणि भाषणावर होते। शिंदे गटाच्या मेळाव्यानंतर लोक जास्त वेळ टीका आणि तुलना करण्यात घालवतात। याचा निष्कर्ष हाच होतो की खरा दसरा मेळावा हा आजही उद्धव ठाकरेंचा आहे, कारण तो परंपरा, वारसा आणि शिवसैनिकांच्या भावनांशी जोडलेला आहे। कारण ठाकरे कुटुंबावर, जसे की बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर, ठाकरे कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा हा शिवसैनिक महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे आणि तेच भाषण, सोन्याचे विचार ऐकण्यासाठी शिवतीर्थाकडे येतो। जो काही शिंदे गटाचा दसरा मेळावा आहे तो डुप्लिकेट मेळावाच राहणार, कारण परंपरा विकत घेता येत नाही, ती हृदयातून निर्माण केली जाते आणि ती निर्माण फक्त उद्धव ठाकरे यांना जो वारसा ठाकरेंचा लाभलेला आहे त्यामुळेच त्यांच्याकडे गर्दी आपोआप खेचली जाते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी
राजकीय क्रांतीची जत्रा आणि मशाल आहे, तर शिंदे गटाचा मेळावा हा केवळ सत्तेसाठी केलेला नक्कल शो आहे. म्हणूनच महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक मतदार आणि प्रत्येक राजकीय रसिक हेच म्हणतो, खरा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा, बाकी सगळं डुप्लिकेट. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे विश्लेषण योग्य आहे का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा की खरा शिवसेनेचा दसरा मेळावा कुठला, शिवतीर्थ दादर की आता जो शिंदे गटाचा होणारा गोरेगावचा? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्की मांडा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.